एका ठिकाणी राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू होता. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं आणि या सुखी संसारामध्ये त्या नवरा बायकोच्या जोडप्याला 2 मुलं आणि 2 मुली सुद्धा झाल्या होत्या. मग आयुष्यात अजून काय पाहिजे? देवाने मुलगा दिलाय, मुलगी दिली, ते पण 2-2 दिलेत. म्हणून आयुष्य सुखकर झालं, जीवनाचं सार्थक झालं, असं त्या नवरा बायकोच्या जोडप्याला वाटू लागलं. आपली लेकरं शिकली पाहिजे, सवरली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, मोठ्या मोठ्या पदावर गेली पाहिजे आणि आई वडिलांचं नाव रोशन केलं पाहिजे, असं त्या नवरा बायकोच्या जोडप्याला वाटत होतं. पण मात्र हे सगळं होत असताना अचानक ती जी शेवटची सगळ्यात लहान मुलगी आहे ती 2 वर्षाची असतानाच तिच्या आईचं त्या ठिकाणी निधन झालं. म्हणून तो जो नवरा आहे, बाप आहे, त्याच्यावरच 4 लेकरांना सांभाळण्याची जबाबदारी आली. त्यानं मेहनत कष्ट करून घाम गाळून 4ही लेकरांना अगदी चांगल्या पद्धतीनं सांभाळलं, त्यांना चांगल्या पद्धतीनं शिकवलं. त्यांना आई नाही या गोष्टीची सुद्धा जाणीव त्यांना होऊ दिली नाही. कधीही 4 लेकरांना आईची कमतरता भासू दिली नाही. एवढं प्रेम त्यानं 4ही मुलांना लावलं. मुलांना चांगल्या पद्धतीनं शिकवलं, मोठ्या पदावर सुद्धा नेऊन पोहोचवलं. पण मात्र जेव्हा या पुरुषाचं वय 70 वर्ष झालं आणि त्याला अर्धांगवायूचा झटका आला, हातपाय चालत नव्हते, काहीही करता येत नव्हतं आणि जे 4 लेकरं आहेत ते कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी गेले होते. जे पोरं आहेत ते नोकरी करत होते, तर ज्या पोरी आहेत त्यांची लग्न होऊन त्या त्यांच्या घरी संसार करत होत्या. आणि हा जो असणारा बाप आहे तो 70 वर्षाचा झाला होता. तो एका वृद्ध आश्रमामध्ये दाखल झाला होता आणि वृद्ध आश्रमामध्ये राहूनच आपला उदरनिर्वाह करत होता. ज्या 4 लेकरांसाठी त्यानं कबाड कष्ट केलं होतं, संपूर्ण आयुष्य झिजवलं होतं आणि तेच 4 लेकरं जेव्हा त्या 70 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला, निधन झालं, तरी सुद्धा आले नाही, तेव्हा मात्र घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील भोपाळमधल्या अपना घर वृद्ध आश्रमामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. तारीख आहे 4 ऑगस्ट 2026ची. 4 ऑगस्ट 2026 रोजी या वृद्ध आश्रमामध्ये दाखल झालेले 70 वर्षीय घनश्याम नावाचे एक वयोवृद्ध व्यक्ती होते, वयोवृद्ध पुरुष होते. मागच्या काही वर्षापासून ते हे याच अपना घर वृद्ध आश्रमामध्ये राहत होते आणि वृद्ध आश्रमातले कर्मचारीच त्यांचा सांभाळ करत होते. जेव्हा आजूबाजूच्या लोकांनी विचारलं, तुम्हाला वृद्ध आश्रमामध्ये यायची गरज का पडली, तुम्हाला काय लेकरं बाळा नाहीत का, मुलं नाही आहेत का, तेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं होतं की त्याला लेकरं आहेत, मुली आहेत, सुखाचा संसार होता, सगळं काही सुरळीतपणानं होतं आणि या सुखी संसारामध्ये त्याला 2 मुलं आणि 2 मुली सुद्धा झाल्या होत्या. पण मात्र जी सगळ्यात लहान मुलगी आहे, जेव्हा ती 2 वर्षाची होती तेव्हाच तिच्या आईचं निधन झालं होतं आणि तेव्हापासूनच त्यानं 4 लेकरांची जबाबदारी स्वीकारलेली होती आणि याच भोपाळमध्ये एक छोटासा ट्यूब टायर विक्रीचा छोटासा व्यवसाय होता आणि हाच व्यवसाय चालवून त्यांनी आपल्या 4ही लेकरांना चांगल्या पद्धतीनं शिकवलं होतं, चांगल्या चांगल्या पदावर पोहोचवलं होतं आणि ज्या 2 मुली आहेत त्या मुलींचा अगदी चांगल्या पद्धतीनं सांभाळ करून, अंगा खांद्यावर खेळवून त्यांचे सुखाचे संसार करण्यासाठी त्या 2ही मुलींचे लग्नसुद्धा लावून दिले होते. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र पोरं नोकरीला लागल्यानंतर बापाला सोडून दुसऱ्या शहरामध्ये निघून गेले. पोरी होत्या त्यांची सुद्धा लग्न झाले, त्या सुद्धा त्यांच्या सुखाच्या संसारामध्ये गेल्या आणि हा जो व्यक्ती आहे 70 वर्षीय घनश्याम नावाचा, तो मात्र घरामध्ये राहून एकटाच आपला उदरनिर्वाह करत होता. 2 पोरं 2 पोरी असून सुद्धा एकटं राहण्याची वेळ, हाताने करून खाण्याची वेळ त्या घनश्याम नावाच्या व्यक्तीवर आलेली होती. पण मात्र आयुष्यात त्यानं आतापर्यंत बरेच कबाड कष्ट केले होते, संघर्ष केला होता. मग इथून पुढे सुद्धा संघर्षच करावा लागेल म्हणून तो आपला उदरनिर्वाह करत होता. पण मात्र त्याच्या शरीरानं सुद्धा त्याला साथ दिली नाही. त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि अर्धांगवायूचा झटका आल्यामुळं आता त्याचे हातपाय सुद्धा काम करत नव्हते. हाताने करून खाणं सुद्धा त्याला शक्य नव्हतं आणि त्याला कोणी खाऊ पिऊ घालणारं सुद्धा त्या ठिकाणी नव्हतं.
काही दिवस घरामध्ये पडून राहिल्यानंतर असं तर आपलं जगणं होणार नाही, म्हणून कोणाला बोलवावं काय करावं म्हणून त्यानं अनेकांना मदत मागितली, पण मात्र त्याच्या भेटीगाठी सुद्धा कोणी आलं नाही. म्हणून एक दिवस तो स्वतःच उठला, कसं तरी लंगडत लंगडत चालत चालत हातपाय झटकत जवळच्या बस स्टँड पर्यंत पोहोचला. तिथंच त्याची काही सामाजिक कार्यकर्त्यासोबत ओळख झाली. त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला तात्काळ भोपाळच्या अपना घर वृद्धाश्रमामध्ये दाखल केलं आणि त्याच ठिकाणी आता इथून पुढे तुम्ही आयुष्य घालवा आणि आपलं आयुष्य जगा असं सांगण्यात आलं. आता तो व्यक्ती त्या वृद्धाश्रमामध्ये राहत असताना वृद्धाश्रमातल्या लोकांनी विचारलेलं होतं, तुमचं कोणी जवळचं आहे का? तेव्हा त्यांनी सांगितलं, 2 मुलं 2 मुली आहेत, सगळे सुखात आहेत, त्यांचे फोन नंबर सुद्धा माझ्याकडे आहेत, जर कधी गरज पडली तर त्यांना फोन करा, या ठिकाणी बोलून घ्या. म्हणून त्यानं त्यांचा नंबर सुद्धा त्या वृद्धाश्रमातल्या लोकांना दिला होता. अखेर 4 ऑगस्ट 2026 रोजी त्या वयोवृद्ध व्यक्तीचा 70व्या वर्षी मृत्यू झाला, निधन झालं. आणि जशी या निधनाची बातमी त्या वृद्धाश्रमातल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुलांना आणि मुलींना दोघांनाही दिली, तेव्हा त्यांनी त्याच्याकडं पाठ फिरवली. स्वतःच्या बापाचा जीव गेलेला आहे, निधन झालेला आहे, त्यांच्या अंत्यविधीला जावा असं सुद्धा त्या लेकरांना वाटलं नाही. उलट त्यांनी त्या ठिकाणी येणं टाळलं आणि तुम्हालाच काय करायचं ते करा असं थेटपणानं सांगितलं. मुलांनी कारण काय दिलं की आमच्या बापानं आमच्यासाठी आतापर्यंत काहीही केलं नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी येणार नाहीत असं मुलं बापाबद्दल बोलत होते. आणि जेव्हा मुलींना विचारलं की तुम्ही अंत्यविधीला येणार आहेत का नाही, तेव्हा मुलींनी सांगितलं, त्या पोरींनी सांगितलं की बापानं जी काही संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे आतापर्यंत कमवलेली, ती फक्त पोरांनाच दिली, आम्हाला काहीही दिलं नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी येणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. ज्या बापानं 4ही लेकरांना कधी माईची कमतरता भासू दिली नाही, त्यांना अंगा खांद्यावर खेळवलं, कबाड कष्ट करून रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून त्यांना शिकवलं, मोठं केलं, त्या पोरीचा संसार सुखाचा करण्यासाठी इकडून तिकडून एक एक पैसा जमा करून त्यांची लग्न लावली, त्यांची सुखाचा संसार केला. तेच पोरं आणि त्याच पोरी त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा आल्या नाही आणि मी येणार बी नाही असं थेटपणानं सांगितल्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा चालू आहे. अखेर वृद्धाश्रमातल्या लोकांनीच पोलिसांच्या मदतीनं त्या 70 वर्षीय व्यक्तीवर अंत्यविधी केलेले आहेत. आणि जमाना कशा पद्धतीनं बदललेला आहे, किती खराब झालेला आहे, लोकांना लेकरांना आता आईवडिलांविषयी काळजीसुद्धा राहिलेली नाही, मायासुद्धा राहिलेली नाही, असंच या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं आहे. मग नेमकं कमवायचं कोणासाठी आणि जगायचं कोणासाठी असा देखील प्रश्न या संपूर्ण प्रकरणातून निर्माण झालेला आहे. ज्या पद्धतीनं या घटनेमधल्या व्यक्तीसोबत त्याच्या लेकरांनी केलं त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.